समजा सांगलीकरानं कोण होणार करोडपती होस्ट केलं, तर ते कसं बोलतील? ते असं म्हणतील, घड्याळाव पुढचा प्रश्न द्या की. सगळ्याला की की जोडला की तुम्ही सांगलीचे होता. मी तिथे उभी राहिले असं म्हणत नाही. मी तिथे उभारली आहे. उभारले. हां. मी सुरुवातीला जेव्हा नवीन काम करायला लागले, तेव्हा मी उभारली आहे म्हटल्यावर सगळेजण माझ्याकडे असे बघायचे आणि मला कळायचं नाही की मी काय चुकीचं बोलली. हां. पण ते हळू मला त्यातले बारकावे समजत गेले आणि भाषा थोडीशी हां. सुधारली. पण अजूनही मी जेव्हा सांगलीला जाते तेव्हा आय एंड अप टॉकिंग लाइक दिस. मी अशीच बोलते. पण काय म्हणतात त्याला, की मी आता इथं उभा आहे किंवा मी आता इथे चाललोय. कुठं चाललाय? तर असं त्या मुलांची एक काहीतरी नाक्यावरची मुलं आहेत ना? कशात कुठली मुलं आहेत? सो एक जनरल कुठं आहेस? इथंच आहे की. चालू आता खोलीवर. काय नाही मग जाणार, जेवणार आणि मग घरी जाणार. तू कुठं ये की इकडं. काय करायलायस? असं एकदम आरामात. काय करायला आहेस? हां, काय आमच्याकडे करायलायस आरामात? आमच्या कॉलेजमध्ये एक टब्या नावाचा मुलगा होता. हं. तो कोल्हापूरचा होता आणि तो असं म्हणत, तर आम्ही असं कॅन्टीनमध्ये बसलोय आणि कॅन्टीनमध्ये अशी खूप चांगली दिसणारी मुलगी अशी घड्याळाच्या खाली बसली आहे. काय सचिनराव कसं काय? तो म्हणला, नाही टब्या काय म्हणतो वगैरे. घड्याळाखाली कोण बसले? मग तो असं म्हणायचा, की नाही, नाही पण हा आला होता का? तो आला होता का? तर तो चिडायचा. कारण टब्या कॅन्टीनच्या दारातच उभा आहे अच्छा. आणि टब्याला सारखं विचारत, ते अष्टमकर आले, कावकाव केली, निघून गेले. तुम्ही बी यावा, कावकाव करा, निघून जा. आम्ही काय ह्यासाठी इथं उभारलो का? पण 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 त्याचं खास ते होतं, घड्याळाखाली कोण कोण बसले? बसलंय?